हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पर्श मम्मीज फूड लॅब. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. तर हा आहे डुग्गू आणि डुग्गू आहे ना खूप मस्ती करत होता, म्हणून मी त्याला थोडा वेळ घेऊन बसले होते. डुग्गू हाय कर बाळा, हाय. तर ही आहे माझी मुलगी ईशानी. तर आजचा टॉपिक आहे कबड ऑर्गनायझर. तर आज पहिल्यांदा बघून घ्या माझं कबड कसं मेसी झालं आणि मी कबड ऑर्गनायझर DIY करणार आहे या बॉक्सेसपासून. जे हे बॉक्स आहेत मला पार्सलमध्ये आलेले आणि काही मी ऑनलाईन ऑर्डरही केलेले आहेत ऑर्गनायझर. तर हे बघा, हे एक आहे ज्यूटचं, जे मी ज्यूटचं ऑनलाईन ऑर्डर केलं होतं, पण खूप छान निघालं. ह्याची क्वालिटी पण खूप छान आहे आणि तुम्हाला घ्यायचंच असल्यास तुम्ही घेऊ शकता. खरंच खूप छान आहे. हे मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेलं आहे. तर इथे आहेत मी अजून दुसरं पण पार्सल ऑर्डर केलेलं. तर अशा प्रकारे माझे 3 पार्सल आले होते आणि अजून मी बाकीचे पार्सल अजून ऑर्डर केलेले आहेत. ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवतेच. ते नंतर दुसऱ्या दिवशी आले. तर त्याच्या अगोदर आम्ही DIY आदल्या दिवशी बनवून घेतले होते. तर मला DIY बनवायची होती म्हणून मी त्याचीही व्हिडिओ तुम्हाला दाखवली. तर हे बघा, हा आहे आधी ब्लू कलरचा आलेला आणि हा ब्लॅक कलरचे 2 असे हे बॉक्सेसवाले आहेत आणि खूप छान आहेत. बघू शकता तुम्ही, खूप छान आणि म्हणजे खूप क्वालिटीही खूप छान आहे ह्याची आणि स्पेशियस आहे. तुम्ही खूप छान प्रकारे हे यूज करू शकता. तर अशा प्रकारे त्याला खाली असं स्टॅकेबल म्हणजे स्टँड ठेवण्यासाठीचं हे असं खाली पॅड दिलेला असतो. त्याने जेणेकरून बॉक्स पूर्णपणे रेडी होतो. नको असल्यास तुम्ही तो पॅड काढून फोल्ड करून ठेवू शकता, जेव्हा तुम्हाला बॉक्स नको असेल तेव्हा. तर बाकीचे बघा, हे अशा प्रकारे 2 आले होते आणि आता बाकीचे बॉक्सेस जे आहेत ते मी पार्सलचे जे माझे बॉक्सेस आलेले होते ना, मी ते असे जमा करून ठेवले होते. आणि हे आहे वॉलपेपर. तर ह्या वॉलपेपरच्या साहाय्याने मी DIY बॉक्स ऑर्गनायझर बनवणार आहे ह्या बॉक्सेसला. तर बघा, हे पण आहे ना माझे धूपचे बॉक्सेस होते, जे मी 4 ऑर्डर केले होते आणि त्यातले धूप संपले. तर मी हे पण एक आहे ना मेकअप ऑर्गनायझर म्हणून बनवणार आहे, ड्रॉवरवाले. तर म्हणजे काहीतरी आपल्याला ठेवता येईल. तर हे बघा, हा अशा प्रकारे वॉलपेपर होता. तर मी ना वॉलपेपरला बॉक्सच्या साईजप्रमाणे कट करून घेतलं होतं आणि त्यानुसार बघा मी किती छान प्रकारे त्याला स्टिक करत आहे. फक्त एक पार्टचा त्याचा जो पेपर असतो ना, तो काढून त्याला हळूहळूवारपणे आपल्याला काढत काढत त्याला एकदम प्रकारे चिटकवायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये एअर बसलं नाही पाहिजे आणि तिकडे हे नाही झालं पाहिजे. तर बघा, अशा प्रकारे मी त्याच्या साईजने कट करून घेतलं होतं आणि जेव्हा वरची कोण्याची साईड होती ना, त्याला छोटं असं कट करून असं फोल्ड मारलं आहे मी. तर बघू शकता, असं मी चारही बाजूने त्याला छोटे त्याच्या साईजने कट करून असा बॉक्स रेडी केला होता. तर हे बघा, तुम्ही बघू शकता आणि आतमधूनही मी त्याला छान प्रकारे डिझाईन दिलं होतं. तर बघा, हे किती छान झालं आहे. तर फ्रेंड्स, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान कमेंट्स करा आणि नुसतं सबस्क्राईब करू नका, तर बेल आयकॉनला क्लिक करा. तर इथे बघा, आपला बॉक्स रेडी झाला आहे बनवून आणि खूप छान प्रकारे रेडी झाला होता. बघा, तर मी अशा प्रकारे आहे ना बरेचसे बॉक्स बनवून घेतले आणि बरेचसे म्हणजे माझे 7 बॉक्स बनवून झाले होते. अजून 2 मोठे बॉक्स माझे बाकी होते बनवायचे, तर मी तेही बनवून घेणार आहे. तर बघा, किती छान दिसतं आहे ना आणि बघतानाही असं वाटत नाही की हे घरी बनवलं आहे. माझ्याकडे वॉलपेपर पडलेला होता, तर मला असं वाटलं त्यातून काहीतरी करता येईल, म्हणून मी हे असे बॉक्सेस बनवले. तर बघा, किती छान झालेत. स्मॉलपासून बिगपर्यंत असे सगळे बॉक्सेस रेडी झालेले होते. तर बघा, हा छोटा बॉक्स होता आणि ह्यालासुद्धा मी किती छान प्रकारे कट करून कोणत्याही याच्यासाठी मी रेडी करू शकते. तर बघा, खूप छान दिसत होतं हे सगळं. तर फ्रेंड्स आहे ना, काही बॉक्सेस मी ऑनलाईन ऑर्डर केले आहेत आणि तेही मी तुम्हाला पुढे दाखवते. ते उद्या येणार आहेत, पण तेही म्हणजे हा व्हॉईस ओव्हर असल्यामुळे मी ते तुम्हाला आता दाखवते. तर बघा, अशा प्रकारे हे बॉक्स रेडी झाले होते आणि हे असे ब्लू कलरचं बॉक्स ऑनलाईन जो ऑर्डर केले, जे आले होते ते बॉक्स, असे करून बरेचसे बॉक्स रेडी झाले होते. एक बॉक्स मी ना ह्याचा बनवला होता, जो आपला शर्ट ऑर्गनायझर ठेवायचं असतं ना त्याचा. तर इथे बघा, मी जो छोटा बॉक्स तुम्हाला दाखवला होता धूपचा, मी त्याचंही असं ऑर्गनायझर बनवलं आहे. वरती वॉलपेपर लावून मस्तपैकी
प्रकारे आणि असं ड्रॉवर टाईप केलं आहे. एकाला एक ड्रॉवर म्हणजे बॉक्स तो चिपकवून घेतला आणि त्यानुसार मी त्याला ऑर्गनायझर रेडी केलं आहे. तर इथे वरती माझ्या मुलीचे असे मी क्लिप्स वगैरे असे ठेवलेले आहेत आणि मिडल साईडमध्ये माझं आहे, जे माझे इयरिंग्स रेग्युलर इयरिंग्स असतात मी ते ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर माझं तिसऱ्या बॉक्समध्ये आहे ना असं काहीच ठेवलेलं नव्हतं, एकदम मोकळा होता. कारण की त्यामध्ये अजून असं काही आलं नाही की म्हणजे हळूहळू बघू काही त्याच्यामध्ये ठेवण्यासारखं होईल ते ठेवता येईल असं ठेवलेलं होतं. आणि खालचा बॉक्स ना मुलांनी तोडून टाकलेला म्हणून तो रिकामीच राहिलेलं. तर इथे बघा माझं कबड किती मेसी दिसतं आहे. आणि हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ, जो माझे ऑनलाईन प्रोडक्ट आले होते सगळे. तर मी त्याचं हे देत होते तुम्हाला, रिव्ह्यू देत होते की त्याचे कसे प्रोडक्ट कसे आहेत काय आहेत. तर मग चला मग आपण ते मी तुम्हाला सांगते कशा प्रकारे आहे ते, आणि त्याची क्वालिटी क्वांटिटी कशी आहे हेही तुम्हाला सांगते. तर ना फ्रेंड्स इकडचे हे आहेत बघा, मी हा जो ऑर्गनायझर ब्लॅकवाला ऑर्डर केलेला ना, तर यामध्ये ना असे छोटे छोटे ना पार्टेशन्स आहेत आणि एक बाजूला मोठं पार्ट आहे हे बघा. तर हे ना असे तुम्ही यामध्ये काही ठेवू शकता, हँकी ठेवू शकता, सॉक्स वगैरे ठेवू शकता, किंवा तुम्ही अंडरगारमेंट्स ठेवू शकता फोल्ड करून. छोटे फोल्ड केल्यावरती इथे तुम्ही छान प्रकारे अंडरगारमेंट्स वगैरे राहू शकतील. इथे तुम्ही तुमचे टी शर्ट्स बनियान किंवा तुमचे स्लीव्स ठेवू शकता. तर मी असे ना 2 प्रोडक्ट 2 क्वांटिटीमध्ये ऑर्डर केले होते. तर ह्याची क्वालिटी पण खूप छान आहे. आणि ह्याचं मी तुम्हाला, जर तुम्हाला हे प्रोडक्ट आवडत असेल ना, तर मी ह्याचं लिंक आहे ना तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला जर हे प्रोडक्ट कसे वाटलेत ते, आणि हवे असेल तर तेही सांगा. तर मी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याची लिंक पाठवेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बघा हे असे दोन बॉक्सेस मी ऑर्डर केलेले. आणि थर्ड आहे हा सुद्धा कवरवाला बॉक्स आहे, जो एकावर एक स्टॅक होऊ शकतो. आणि खूप छान होतं हेही प्रोडक्ट खूप मस्त होतं. हे सर्व मी ॲमेझॉनवरूनच ऑर्डर केलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, हे बघा असं खूप छान प्रकारे आहे की तुम्ही वरती झाकण लावून, म्हणजे त्याला वरती कवर आहे, तुम्ही वस्तू ठेवूनही खूप छान प्रकारे हे करू शकता. आणि खाली त्याला आहे ना असं पॅड दिलेला आहे, जो म्हणजे असं स्टँड करू शकतो आपण आतमध्ये टाकून. तर अशा प्रकारे ह्याची क्वालिटी आणि खूपच छान होती. तर हे मी 2 प्रोडक्ट ऑर्डर केले होते. हा तिसरा आहे, जो असा पूर्ण नॉर्मल बॉक्स आहे. जसे मी तुम्हाला कालच्या ह्याच्यातले बॉक्स दाखवले होते ना, तसंच हा दुसरा बॉक्स पण एकदम नॉर्मल आहे, पण खूप छान आहे. ह्याची पण क्वालिटी, ऑनलाईन जेही प्रोडक्ट मला मिळाले ना, मी सांगेल की सगळ्यांची क्वालिटी मला खूप छान मिळाली. आणि खूप छान प्रकारे म्हणजे ते यूज होतील अशा प्रकारे मला मिळाले आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता बघा किती छान आहे. आणि बॉक्सला असं एकदम टाईटनेस देण्यासाठी सुद्धा असं खाली एक आतमध्ये पॅड टाकलेला आहे. तर हे खूप छान होतं माझ्यासाठी, आणि मला ह्याची क्वालिटी पण खूप छान वाटली. तर अशा प्रकारे मी हे पण आहे ना 2 बॉक्सेस ऑर्डर केले होते. कारण की म्हणजे हे ना तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही असे फोल्ड करून एका कबडच्या कोण्यामध्ये ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला असं वाटलं की नाही आता बॉक्स एक्स्ट्रा होतो आहे, तर तुम्ही ते ठेवू शकता, जेव्हा पुढे कधीही तुम्हाला यूज करता येईल. असे हे 2 क्वालिटी मी मागवली होती, 2 क्वांटिटी सॉरी. आणि हे आहे असं पार्टेशनवाले बॉक्स, ज्याच्यामध्ये तुम्ही जीन्स, कुर्ती, लेगिन्स किंवा असे टी शर्ट्स वगैरे तुम्ही आतमध्ये स्टॅक करू शकता, आतमध्ये स्मॉल फोल्ड करून. तर अशा प्रकारे आहे, जसं तुम्हाला काढताना ते इझिली काढता येईल त्या प्रकारे. म्हणून मी असे हे दोन प्रोडक्ट ऑर्डर केले होते. तर हे खूप छान होते प्रोडक्ट आणि खूप मस्त होते, आणि क्वालिटी पण ह्याची खूप छान होती. तर मला एक आवडलं म्हणून मी दुसरंही ऑर्डर केलं होतं. तर खूप मस्त आहे हे पण. मी तुम्हाला नक्की सांगेल की तुम्ही घ्याच, तुम्हाला आवडेल हे. तर अशा प्रकारे हे होतं. आणि हा तर बघा, मी तुम्हाला जो काल रात्री जो ब्लॅक कलरचं दाखवलं होतं ना, हा त्यातलाच आहे. तर मी ह्यातले ना अजून 4 पीस ऑर्डर केले, म्हणजे टोटल मी माझ्याकडे 6 पीस झाले. तर हे अजून मी 4 पीस ऑर्डर केले होते. कारण की माझे कपडे पण भरपूर असतात. आता लहान मुलं आहेत, तर लहान मुलांचे पण कपडे फार असतात. त्यामुळे माझ्यासाठी मला गरजेचेच होते. त्यामुळे मी घेतले. आणि हे ना खूप इझी आहे, जसं म्हणजे कपडे पडत नाही आणि वारंवार असे खराब होत नाही.
नाही. म्हणजे सारखं सारखं फोल्ड करून ठेवण्याची गरज पडत नाही. जसे आपण कपडे यूज करू तसे ते वॉश करून आपण पुन्हा व्यवस्थित घडी मारून ठेवू शकतो. तर त्यासाठी मी तसे घेतले होते. आता हे पीस जे आहेत ना, हे शर्ट्सवाले आहे. शर्ट्स, कुर्ती वगैरे पण आपण ह्याच्यातही ठेवू शकतो. तर बघा इथे असं आहे ना, ह्याला टाईट देण्यासाठी असं खाली पॅड दिलेला आहे. तो असं स्टॅक करायचा आहे आतमध्ये, म्हणजे आतमध्ये टाकायचा आहे आणि बघा टाकल्यावरती तो किती छान वाटतो आणि असं वरती त्याला कव्हर आहे. जेणेकरून वरूनही त्याचं घडी विचकणार नाही. म्हणजे जे फोल्ड केलेले प्रेस कपडे आहेत ते विचकणार नाहीत. एकदम व्यवस्थित बाहेर इझिली येतील. तर त्यासाठी हे असं बाहेरून आपल्याला काढण्यासाठी असं समोर एक पाटे हे आहे. जसं तुम्ही काढू शकता, ठेवू शकता अशा प्रकारे. तर तुम्ही हे पण पाहू शकता आणि खूप छान आहे ह्याची क्वालिटी आणि असे मी 6 पीस ऑर्डर केले होते. आता हे आहे लॉन्ड्री बॅग. ही 64 लिटर्सची लॉन्ड्री बॅग आहे. ह्याची क्वालिटी पण खूप छान आहे. खूप मस्त आहे. माझी मुलगी बघा बाजूला सगळ्याच ह्याला ॲक्शन देत होती आणि खूप छान प्रकारे ती सांगत होती, की ती पण सांगत होती, "मलाही हे प्रोडक्ट्स आवडलं. मस्त आहे मम्मी, राहू दे" म्हणून. तर हे बघा ही खूप छान बॅग आहे आणि तुम्हाला खरंच खूप आवडेल. लॉन्ड्री बॅग आहे ही. खरंच खूप छान आहे ही. तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही हे आवर्जून घेऊ आणि हे सगळे प्रोडक्ट ना खूप मस्त होते. यांची क्वालिटी पण खूप छान होती आणि खूप मस्त होती. तुम्हाला नक्कीच आवडेल. पण माझ्या सांगण्यानुसार तुम्ही घेऊ नका. तुम्ही नक्की जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही एक वस्तू ऑनलाईन ऑर्डर पहिली करून बघा आणि त्यानुसार तुम्ही घ्या आणि माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो तेही मला सांगा. पुढचा व्हिडिओ आहे कारण की हा व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी हा 2 पार्टमध्ये करत आहे. तर नेक्स्ट पुढचा व्हिडिओ आहे ऑर्गनाईज कसं केलं आहे मी ह्या प्रोडक्टनी ऑर्गनायझरनी, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. मी खूप एक्सायटेड असते तुमच्या कमेंटसाठी, तुमच्या रिव्ह्यूसाठी. मला फार आवडतं आणि जर माझं काही त्यात चुकत असलं तुम्ही मला नक्की सांगा. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.